श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे की द्रोणच भीष्मंच जयद्रथंच कर्ण तथा अन्यानपि योध वीरान मया हतान त्वं जहि मा वेदिष्टा युधस्व जेतासी रणे सपत्नान. या संस्कृत श्लोकावरती आपण विचारमंथन करत होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते, काय म्हणत होते आपण पाहू. यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा, हा आभासुगा आघवा येर ग्रासिले मिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा जो युद्धाचा मेळावा जो आहे हा नुसता आभास आहे, हे काही खरं नाही आहे. हिच्या अगोदर म्हणाले होते की हे जे युद्ध चालू आहे ते काय भिंतीवरती चित्र काढल्यासारखं आहे, ते काय खरं नाही आहे. ते वाघ आणि सिंह असे चित्र काढल्यासारखे आहे. तो काय कर, पोत्रं घ्या आणि ते पुसून टाक, अशा प्रकारची भाषा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते. तर हा जो युद्धाचा मेळावा जो बनलेला आहे हा नुसता आभास आहे. मग भगवंत म्हणतात, श्रीकृष्ण महाराज म्हणतात की या लोकांना मी अगोदरच येर ग्रासिले मिया, त्यांना अगोदरच मी गिळून टाकलेला आहे. तू नुसतं निमित्त हो. जेव्हा तुवा देखिले हे माझ्या वदनी पडिले, तेव्हाच याचे आयुष्य सरले आता रीती सोपे. मी ज्यावेळेस यांना खाऊन टाकलं ना, तेव्हाच यांचं आयुष्य सरलेलं होतं. तू पाहिलंच ना, हे सर्व जे सैन्य आहे, हे कौरव आहे, सगळे माझ्या तोंडात गेले, त्यावेळेसच यांचं आयुष्य गेलेलं आहे, संपलेलं आहे. आता काय फक्त हे पाचट आहे, म्हणजे नुसतं पालापाचोळा आहे. तू निमित्त हो, असं श्रीकृष्ण महाराज समजावून सांगत आहेत. म्हणून वहिला उठी मिया मारले तो निवटी, न रगे शोक संकटी नाथिलिया. ते काय म्हणाले, मी यांना अगोदरच मारलेलं आहे. तू निमित्त हो, तू पण त्याला मार, म्हणजे निमित्त हो. शोक संकटात पडू नको, शोक करू नको, उगीच शोक करू नको, शोकात बुडू नको. तो उठ आणि युद्ध कर. श्रीकृष्ण महाराज वारंवार अर्जुनाला सांगत आहेत, अरे बाबा ह्या सर्वांना मी अगोदरच मारलेलं आहे. तू नुसतं उठ आणि काय कर की युद्ध कर. हे अगोदरच मेलेले आहेत. आपणच अडखिळा कीजे, तो कौतुके जैसा बिंदूने पाडीजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं एक उदाहरण देत आहेत. ते सांगत आहेत की आपण एखादे बुजगावणं तयार करतो बा शेतामध्ये. एक बुजगावणं असतं शेतामध्ये, पाखरं येऊ नये म्हणून बुजगावणं लावतो. ते बुजगावणं उभा करायचं आणि आपणच मोडून टाकायचं. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की अशा प्रकारची उपमा देत आहेत. तू निमित्त हो. बापा विरुद्ध जे झाले ते उपजदाची वागे नेले. हे जे ज्या दिवशी हे कौरव तुझ्या विरुद्ध गेले ना, त्या दिवशीच ते मेले. त्या दिवशीच त्या वाघानं खाऊन टाकले, म्हणजे मी खाऊन टाकले. हे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की हे कौरव ह्या पांडवाचा ज्यावेळेस विरोध करू लागले तेव्हाच हे मेले. ह्या वाघाने, माझ्या वाघाने, मी वाघ, त्यांनी या सर्व कौरवांना अगोदरच खाऊन टाकलेलं आहे. आता राज्यशी संचले यश तू भोग. आता तू फक्त हे जे संचित असलेलं राज्य भोग, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, समजावून सांगत आहेत. साव्याची उतत होते दायाद आणि बळी जगी दुर्मद, ते वधिले विषद सायासू न लगे. हे कौरव जे आहेत ना, स्वभावतःच काय आहेत, हे तुझे भाऊबंद आहेत ना, हे उन्मत्त आहेत, उतत आहेत, म्हणजे उन्मत्त आहेत. हे बळजबरीनं काय करतात, मधोन्मत झालेले आहेत, बलवान झालेले आहेत. तुम्हाला पांडवांना विष चारण्याचा प्रयत्न केलेला आहे, भीमाला विष घालण्याचा प्रयत्न केला होता. असे जे उन्मत्त जे आहेत यांना मी अगोदरच मारलेलं आहे. तू फक्त निमित्त हो, सायास न लागता, म्हणजे काही कष्ट न करता तो यांना मारून टाक. अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारची उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत.
ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपुटी लिहून घाली किरीटी जगा माझी. मग अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तो निमित्त हो फक्त. आणि मग इतिहास का म्हणेल? इतिहास म्हणेल की अर्जुनानं कौरवाला जिंकले, असा इतिहास लिहून ठेव. तर तू निमित्त हो. मी यांना अगोदरच मारलेलं आहे. तू इतिहासामध्ये तुझं नाव होईल, ह्या सर्वांना तू जिंकलास म्हणून. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगत आहेत आणि श्रीकृष्ण महाराज पण सांगत आहेत की आता इथे एक मुख्य प्रश्न येतो की भगवंत सांगत आहेत, विश्वरूप दाखवत आहेत, भयंकर रूप दाखवत आहेत. कौरवाला खाल्लेलं आहे, नंतर दोन्हीकडचे सैन्य खाल्लेलं आहे, फक्त पांडव सोडून. अशा प्रकारचं दृश्य भगवंतांनी विश्वरूपामध्ये दाखवलं. ह्याचं कारण काय? ह्याचा जर अभ्यास करायला गेलो, हे काच दाखवलं असं. भगवंत जे आहेत तिन्ही आहेत, कर्ता आहेत, धर्ता आहेत, संहारता आहेत. म्हणजे पालनपोषण करणारे, नंतर उत्पन्न करणारे आणि संहार करणारे. परंतु फक्त संहारच का त्यांनी दाखवलं? हे जर पाहायचं असेल, ह्याचा जर अभ्यास करायचा असेल, ह्याचं कारण जर शोधायचं असेल, फक्त विशाळ रूप तेही सर्व सैन्याला खाऊन टाकायचं, हे जे दाखवलं त्यांनी अर्जुनाला, त्याच्या मागचा हेतू काय, ह्याचा जर अभ्यास केला तर आपणाला काय करावं लागेल? मागे जावं लागेल. आपणाला या भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायामध्ये जावं लागेल. प्रथम अध्याय जो अर्जुन विषाद योग असा नावाने ओळखला जातो. त्या प्रथम अध्यायाबद्दल ज्यावेळेस ही आपली शृंखला चालू केली भगवद्गीतेची, गीता सोपा भाषेत, तेव्हा पहिल्या प्रस्तावनामध्ये मी थोडक्यात वर्णन केलं होतं. विस्ताराने काही वर्णन केलं नव्हतं की भगवंतांनी अर्जुनाला ही गीता का सांगितली, त्याचं कारण काय, हिच्यासाठी मी थोडक्यामध्ये प्रस्तावनेमध्ये मी उल्लेख केला होता सांगण्याचा उद्देश. आता भगवंतांनी हे विश्वरूप का दाखवलं मोठं आणि तेही भेसूर, ह्याचं कारण शोधायचं असेल तर पहिल्या अध्यायाचा थोडं विस्तारानं अभ्यास करावा लागेल, चर्चा करावं लागेल. त्यावेळेस मग आपल्याला समजेल की भगवंतांनी हे मोठं रूप, विश्वरूप आणि भेसूर रूप का दाखवलं. त्याची आपण थोडक्यात उजळणी करू, थोडं विस्ताराने पाहू. आता प्रसंग असा आहे की महाभारताचा युद्धाचा प्रसंग आहे. दोन्हीकडचे सैन्य उभा टाकलेले आहेत, आमने सामने म्हणतो ना आपण, तसे उभा टाकले आहेत. अर्जुन रथावरती आहे, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण महाराज करत आहेत. असं दोन्हीकडचे सैन्य युद्धाला तयार झालेले आहेत. मग त्यावेळेस प्रथा होती युद्ध चालू करायचं. केव्हा चालू करायचं की कोणीकडे तरी दोघाकडच्या सैन्यामधून एक जो वरिष्ठ मनुष्य असतो त्याने शंख वाजवायचा. त्याने शंख वाजवला की समजायचं की आता युद्धाला चालू झालेलं आहे. केव्हाही मारता यायचं नाही, केव्हाही बाण सोडता यायचं नाही. मग ते सूचना होती की बाबा आता युद्धाला चालू झालेलं आहे. मग कोणीतरी शंख वाजवायचा. जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, कोणी असेल, जे असेल, कोणत्याही पक्षातले, त्यांनी शंख वाजवायचा. मग पितामह भीष्माने पहिला शंख वाजवला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आता युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यावेळेस काय झालेलं आहे, अर्जुन भगवंताला काय म्हणतो, त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो, अर्जुन म्हणतो, हे भगवंता, सेन योरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत यावदेवतानि रिक्षेन यावत एतानि निरीक्ष्यहम योद्ध कामान वस्थितान. सेन योरुभयोर्मध्ये रथम म्हणजे दोन्ही सैन्याच्या मध्ये हा माझा रथ, हे अच्युता, हे केशवा, तू नेऊन उभा कर. म्हणजे दोन्ही सैन्य आहे त्याच्यामध्ये हा आपला रथ नेऊन उभा कर. मला पाहायचं आहे की या युद्धामध्ये मला कुणाबरोबर लढायचं आहे. म्हणजे आमचे प्रतिपक्ष आहेत ते कौरव आहेत, त्यांच्याकडे कोण कोण आलेले आहे, त्यांना सहाय्य करण्यासाठी कोण कोण आलेलं आहे आणि कुणाबरोबर मला युद्ध करायचं आहे हे मी अगोदर पाहतो. अशा प्रकारचं अर्जुन भगवंताला विनंती करत आहेत आणि म्हणत आहे की या दोन्ही सैन्याच्यामध्ये
हा रथ नेऊन उभा कर. तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी काय केलेलं आहे, यवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेन येरुभयोर्मध्ये स्थापित्वा रथोत्तम. मग ऋषिकेशो म्हणजे श्रीकृष्णाने काय केलेलं आहे, अर्जुनाचं ऐकलेलं आहे आणि त्या दोन्ही सैन्याच्यामध्ये हा रथ नेऊन उभा केलेला आहे. म्हणजे प्रसंग असा आहे, हा पहिला अध्यायाचा हा असा प्रसंग आहे. युद्ध चालू झालं, दोन्ही सैन्य तयार झालेले आहे, शंख वाजवला गेला. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली, हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर. मग श्रीकृष्ण महाराजांनी दोन्ही सैन्याच्या मध्ये हा जो रथ आहे नेऊन उभा केलेला आहे. आता याच्यामध्ये सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. या प्रसंगाचं आणि पुढील प्रसंगाचं हे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या उपमा देऊन केलेले आहेत. ते आपण आता पाहू काय कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या युद्धाचं म्हणा किंवा या प्रसंगाचं वर्णन करतात. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमुळे. जेव्हा सगळे कौरव सर्व पांडवाचे सैन्य कौरवाचं सैन्य सज्ज झालेलं आहे, तेव्हा अर्जुनाने काय केलेलं आहे, आपलं धनुष्य उचललेलं आहे. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी देवतो पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोहिदळ. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे हा जो रथ आहे दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर असं अर्जुन म्हणाला. जो मी नावे का हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन असे का झुंजते. मी त्यावेळेस मग हे सर्व वीरांना पाहेन की कोण कोण माझ्याबरोबर युद्ध करणार आहे, जो कोण आलेला आहे, आमच्याकडचे कोण आहेत, आणखीन कौरवाकडचे कोण आहेत, मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे हे मी न्याहाळून पाहीन. येत आले असते आगवे परी कवनेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पावे म्हणून या. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटी वे विन हाव बांधिती झुंज. आता हे कौरव कसे आहेत म्हणे, हे नुसते फुशारकी मारणारे, पराक्रमी तर काहीच नाही आहे. यांना नुसते हाऊस आहे, दुस्वभाव आहे यांचा. यांचा काही पराक्रम नाही, काही नाही, उगी आपलं फुशारकी मारतात आणि हे लढायला आलेले आहेत अशा प्रकारचं अर्जुन म्हणत आहे. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नव्हती. लढायची तर इच्छा आहे, हे कौरवाची काय लढायची इच्छा आहे, पण युद्धामध्ये त्यांना धीर धरत नाही, ते धीर धरत नाहीत. युद्धामध्ये केव्हाही धैर्य फार महत्त्वाचे असतं, कोणत्याही कार्यामध्ये धैर्य महत्त्वाचं असतं, पण युद्धामध्ये तर फार महत्त्वाचं असतं. हे सांगुनी रायाप्रती काय संजीवन. अशा प्रकार हे काय झालेलं आहे, हे सर्व जी घटना घडत आहे ते संजय आहे धृतराष्ट्राला सांगत आहे की रणामध्ये काय काय होत आहे हे धृतराष्ट्रांना संजय सांगत आहे. संजयना दिव्यदृष्टी मिळाली होती, व्यासाने दिली होती. व्यास मुनी ज्यावेळेस आले होते युद्ध चालू होण्याच्या अगोदर धृतराष्ट्राला भेटण्यासाठी, त्याने धृतराष्ट्राला सांगितलं होतं की मी तुला दिव्यदृष्टी देतो की रणांगणामध्ये काय होत आहे तो तू पहा. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला मला नको, ही दिव्यदृष्टी मला नको, त्या संजयला द्या. मग व्यासमुनींनी दिव्यदृष्टी जी आहे ती संजयला दिलेली आहे आणि संजय हे सर्व दृश्य पाहत आहे. जसं आपण CCTV पाहतो बघा, आताच्या युगामध्ये आपण पाहतो CCTV की कुठं काय चाललं आहे ते. आता व्हिडिओसुद्धा आजकाल मोबाईलवरती आलेला आहे, व्हिडिओ कॉल करतो. तशा प्रकारची त्यावेळेस व्यवस्था असेल, तशा प्रकारचं ज्ञान असेल, तशा प्रकारचं म्हणजे साधना केलेली असेल यांच्याकडे असेल, तर त्यांनी व्यासानी ही दिव्यदृष्टी जी आहे संजयला दिलेली आहे. आणि संजय सांगत आहे धृतराष्ट्राला अशा प्रकारचे हे तिथं घडत आहे. नंतर काय, ऐका अर्जुन इतके बोलेला तो श्रीकृष्ण रथो पेलेला दोही सैन्या माझी केला उभा केले. असं म्हटल्यानंतर अर्जुना म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने हा रथ जो आहे दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केलेला आहे. जे तर भीष्म द्रोणाधिक जवळकेचे सन्मुख पृथ्वीपती आलिका आहाती. मग कोण कोण होतं, भीष्म आहेत, द्रोण आहेत, आणखीन मोठमोठे पृथ्वीपती
म्हणजे मोठमोठे राजे तिथं आलेले आहेत. बहुत म्हणजे बऱ्याच देशाचे राजे पांडवाला काही सहाय्य करण्यासाठी, काही कौरवांना सहाय्य करण्यासाठी आलेले आहेत. तेच स्थिर करून या रथो अर्जुन असे पाहतो, तो दळभार समजतो संभ्रमेसी. मग त्यांनी काय केलेलं आहे, अर्जुनाने हे चौघडे पाहिलेलं आहे. आपली सैन्य पण पाहिलं, दुसरं सैन्य पण पाहिलं कौरवाचं, आणि मग त्याला संभ्रम निर्माण झाला, संभ्रमेसी. मग काय झालं, संभ्रम निर्माण झाल्यानंतर पाहतो तर काय होत आहे ते अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे. अर्जुनाने पाहिल्यानंतर आता अर्जुनाला काय काय दिसतं. अर्जुन ज्यावेळेस हे पाहतो की आपल्याकडचे सैन्य आणि कौरवाचे सैन्य, त्यावेळेस अर्जुनाच्या दृष्टीला काय काय पडतं आणि अर्जुनाची प्रतिक्रिया काय होते. जी जी प्रतिक्रिया आहे तेच कारण आहे गीता सांगण्याचं. आता मुख्य भाग चालू होतो. अर्जुन ज्यावेळेस सैन्य पाहतो, आप्तवर्ग पाहतो, आपले लोक पाहतो, त्यावेळेस अर्जुनाची काय प्रतिक्रिया होते, त्या प्रतिक्रियेवरनं अर्जुन काय म्हणतो, मी युद्ध करणार नाही अशी काही गोष्ट करतो. मग त्या प्रतिक्रियेवरून श्रीकृष्ण महाराजाला गीता सांगावी लागली आणि पुढेचं आपण विश्लेषण करू. गीता तर सांगितली, हे भेसूर रूप का दाखवावं लागलं ते पण आपण पाहू पुढच्या सत्रामध्ये. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.